हॅलो मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये हा जो नेक जो तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेला आहे एकदम सोपा आहे आणि काहीच डिझाईन नाही करायची, राऊंड नेक आहे पण फॅन्सी दिसलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही या डिझाईनचा नक्कीच यूज करू शकता. तर सगळ्यात पहिले मी आता इथे जे आहे तुम्हाला दाखवलेला आहे तर हा जो राऊंड नेक आपला रेडी करून घेतलेला आहे. पूर्ण जसं आपण रेग्युलरचा तुमचा राऊंड नेक बनवता तुम्ही त्या पद्धतीने आपल्याला नेक रेडी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे मी थोडासा साडीचा कपडा होता, म्हणजे ज्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे त्याचा कपडा होता, थोडासा त्याची बॉर्डर होती तर ती घेतलेली होती आणि त्या बॉर्डरला मी स्क्वेअर शेपमध्ये स्टिच करणार आहेत. म्हणजे हा जो होता मी फोल्ड करून घेतला आणि त्याला स्क्वेअर शेपमध्ये स्टिच करून घेणार आहे. फक्त एक साईड जी आहे ती ओपन ठेवणार आहे, म्हणजे तिन्ही बाजूने पॅक येणार, आपली एक साईड ओपन राहणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, या एका साईडनं फोल्ड आहे, दोन्ही साईडनं मी स्टिच मारून घेतले आहे आणि इथे जे कॉर्नरला थोडेसे नॉचेस देऊन घेतले. त्याच्यानंतर हा आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे. तो पलटी करून घेतल्याच्यानंतर त्याचे कॉर्नर व्यवस्थित बाहेर निघाले पाहिजे आणि हा जो भाग आहे त्याला आपल्याला असं आतमध्ये टाकून स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे तो कपडा जो आहे तो फिनिश होऊन जातो पूर्ण साईडने. तर आपल्याला या पद्धतीने याच्यावरती आहे आता ती जी स्टिच मारून घ्यायची आहे. हा नेक असा आहे की तुम्हाला म्हणजे फक्त राऊंड नेक पाहिजे पण फॅन्सी दिसला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही हा यूज करू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे, काहीच नाही. पूर्ण हा जो बघितला तुम्ही की हा जो स्क्वेअर आपला रेडी झाला तो आपल्याला एकदम मिडलला या शेपमध्ये लावायचा आहे. तुम्हाला कुठल्या शेपमध्ये लावायचा आहे तो तुम्ही बघू शकता. तर मी हा जो आहे तो असा क्रॉस लावलेला आहे, की तुम्हाला जसं लावायचं तुम्ही त्या पद्धतीने लावून घेऊ शकता. आता हे जे कॉर्नर आहे हा थोडासा आपल्याला हाताने ओढून घ्यायचा आहे आणि मला हा थोडासा असा या शेपमध्ये लावायचा आहे की खालचा भाग थोडासा निमुळता राहील आणि वरचा थोडासा कमी. तर हा असाच ठेवून आपल्याला अटॅच करायचा आहे, म्हणजे जसं तुम्हाला ठेवायचं आहे तसं तुम्ही ठेवून स्टिच करून घेऊ शकता. जर कपडा सरकत असेल तुमच्याकडनं तुम्ही बॉल पिनचं यूज करू शकता. तर मला तर त्याची गरज वाटत नाही आहे म्हणून मी काही इथे पिन लावलेली नाही आहे, पण तुम्ही पिनचा पण यूज करू शकता. पूर्ण आपल्याला म्हणजे आपण जसा ठेवला तसंच आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत साईडने. तर स्टिच मारून पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. तो केल्याच्या नंतर आता याच्यावरती तुम्हाला म्हणजे काय डेकोरेशन म्हणजे करायचं आहे, की लेस लावायची आहे की बटन लावायचे आहे, जसं आपण त्याला लुक देण्यासाठी. तर मी इथे लेसचा वापर करणार आहे. भरपूर जणी लेस आणि बटन दोन्ही पण यूज करू शकता, म्हणजे ज्यांना इच्छा आहे की लेस आणि बटन दोन्हीचा पण वापर करायचा तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. मला इथे फक्त लेस वापरायची आहे. तर आपण या पद्धतीने रेडी झाल्याच्या नंतर आता आपण याच्यावरती लेस अटॅच करून घेणार आहोत. आता माझ्याकडे लेस जी आहे ती मी पूर्ण याला म्हणजे हा जो कपडा आहे त्याला मॅचिंग घेतलेली होती आणि ब्लाऊजवर अपोजिट घेतलेली होती. जर तुम्हाला म्हणजे हे बघा हा साडीचा कपडा आणि त्याच्यावरती मी मॅचिंग घेतलेली होती. जर प्लेन म्हणजे सेम घ्यायची असेल ग्रीनला ग्रीन कलर किंवा मग नंतर कोणाला अपोजिट घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी अपोजिट याच्यामुळे की त्याचं लुक पण अजून छान दिसून येईल. तर आपल्याला पूर्ण या पद्धतीने सरळ लावायचे आहे आणि या कपड्यापासून अशी क्रॉस करून त्याच्यानंतर हे इकडे असे क्रॉस करून वरती घेऊन आपल्याला करायचे आहे. तर पूर्ण आपण इथे लावायला स्टार्ट करूया. जसे आपण रेग्युलर लावतो तसेच आपल्याला लावायचे आहे. सरळ स्टिच करून घ्यायचं आणि जेव्हा आपण खाली त्या पॅचजवळ येतो तेव्हा आपल्याला फक्त व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, कारण की लेस लावताना काही वेळेस काय होतं, राऊंडला जेव्हा तुम्ही छोटी लेस लावता तेव्हा काही हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही ती लेस क्रॉस करायची असते तेव्हा थोडासा इश्यू येतो, म्हणजे स्क्वेअर शेपला वगैरे. तर तुम्हाला त्याला अगदी काळजीपूर्वक करायचं आहे. तर इथे आपण बघू शकता मी पूर्ण इथपर्यंत लावून घेतलेली आहे, म्हणजे मिडलपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला इथे पूर्ण ही अशी क्रॉस घ्यायची आहे ज्या पॅचच्या वरती आपल्याला ज्या साईडने एकदम. तर कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, की जेणेकरून नवीन नवीन असे व्हिडिओ बघायला भेटतील. तर आपण आता इथे लेस अटॅच करून घेऊया. त्याच्यानंतर ही जेव्हा आपल्याला इथे फोल्ड करायची असते त्याच्यावेळेस आपण काय करणार, इथे असं एक्स्ट्रा आणि त्याला परत खाली फोल्ड करून घेऊन या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. सुई त्याच्यामध्ये अडकून द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला परत इथे क्रॉस जी आहे ती स्टिच मारून घ्यायची आहे. जसं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्क्रूचा किंवा म्हणजे कुठला तरी यूज करू शकता, कुठल्या तरी वस्तूचा, की जेणेकरून ती लेस आतमध्ये ढकलल्या जाईल. त्यावेळेस जे जाड होतं ना तेव्हा एक लेस ती बाहेर काढते, म्हणजे मशीनच्या याच्यामधून आपल्या फुटवेअरमधून बाहेर येते. तर तसं न होता आपण जर असं प्रेस करून ठेवलं तर ती राहते. त्याच्यानंतर इथे आपण परत आलेलो आहे, सुई आतमध्ये टाकून ठेवलेली आहे आणि लेस या पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत. जसं मी तुम्हाला इथे दाखवलं की तुम्ही स्क्रूचा किंवा असं छोटं, माझ्याकडे ही आरी वर्कची सुई होती तुटलेली तर मी त्याचा यूज करत आहे, म्हणजे त्याचं जे नोक खराब झालेलं होतं
तर त्याचा मी इथे यूज करून घेत आहे. छोट्यासाठी हे गोष्टी अगदीच म्हणजे छान पण आहे ती वस्तू, आणि जर तुमच्याकडे खराब झालेली असेल तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता, किंवा छोटे स्क्रूड्रायव्हर वगैरे त्यावेळेस तुम्ही यूज करू शकता. तर इथं बघा एकदम क्रॉस शेपमध्ये आपली एकदम फिनिशिंगमध्ये आलेली, तिन्ही पण आपल्याला जे आहे ते कॉर्नर अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहे. आणि जसं आपण म्हणजे दोन्ही कॉर्नरला लावलं तसंच आपल्याला सेम ह्या कॉर्नरला पण लावून घ्यायचं आहे, आणि सरळ आपल्याला क्रॉस घेऊन स्टिच करायची आहे. या पद्धतीने सरळ सगळ्या बाजूने लेस सरळच आली पाहिजे. म्हणजे काही वेळेस क्रॉस करताना एका साईडनं उलटी आणि एका साईडनं सरळ असं होती, तर त्यावेळेस तसं व्हायला नको आहे, की जेणेकरून तुमची लेसची फिनिशिंग पण चालल्या जाते. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम इथं आपलं जे आहे क्रॉस एकदम मिडलला आलेलं आहे, आणि आपण पूर्ण जसं इथे स्टिच केलं तसंच आपण वरतीपर्यंत लेस स्टिच करत घेऊन जाणार आहोत. तर पूर्ण आता हे जे राऊंड सर्कल आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टिच करत न्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण स्टिच जी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे. जर तुमचे कुठे म्हणजे लेस वगैरे उलटी वगैरे होत असेल, किंवा थोडंसं तुमची लेस एखाद्या वेळेस स्टिच करता करता एका कॉर्नरला स्टिच आली असेल, तर तुम्ही त्याच्यावर परत अटॅच करू शकता. इथे बघा जसं मी तुम्हाला इथे दाखवते की एका साईडला जर तुम्ही स्टिच मारली तर तुमची लेस जी आहे ती अशी एका साईडनं वरती होऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही डबल स्टिचचाही यूज करू शकता, किंवा जर थोड्याच जागेत झालं असेल तर तुम्ही तेवढ्याच जागेमध्ये परत स्टिच पण मारून घेऊ शकता. तर इथे बघा एकदम छान पद्धतीने आपलं जे आहे ती लेस लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला टक्स टाकायचे आहे. तर टक्स टाकण्यासाठी आपण काय करणार आहोत, याचा फोल्ड करून घेणार, आणि याचा जो मिडल आहे मिडलपासून आपण मिडलच्या बाजूने 4 इंचापर्यंत सोडून आपण मार्किंग करून घेऊ शकतो. की आता आपल्याला जे आहे आडवी 4 इंच आणि उभे जे टक्सची हाईट आहे ती पण आपण 4 इंचाची ठेवून इथे मार्किंग करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला दोन्ही पण बाजूला टक्स मारून घ्यायचे आहे. जसं आपण ह्या साईडला मारले तसेच आपल्याला दोन्ही पण बाजूला टक्स मारायचे आहे. खालचा भाग फिनिश झालेला असल्यामुळे आपल्याला खाली फिनिश करायची गरज नाही आहे पट्टी वगैरे लावण्याची, कारण आपण ऑलरेडी तो पलटी करून घेतलेला होता खालचा भाग, त्याच्यामुळे आपल्याला तिथे पट्टी लावायची गरज नाही आहे. तर इथे आपले टक्स पण मारून झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम सिंपल, सोपी आणि दिसायलाही सुंदर दिसते. तुम्हाला इथे बटन लावायचं असेल तर तुम्ही बटनचाही यूज करू शकता. ज्या पॅचवरती आपण जे खाली एक आणि वरती सर्कलला एक बटन लावायचं असेल तर तुम्ही तिथेही वापर करू शकता बटनचाही. तर इथे बघू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीनं आणि एकदम म्हणजे कमी वेळेत रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.